झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट। त्यांनी गुंडांची सोबत करायची ठरवली आहे। काही जण अशी आहेत की स्वतः निवडून यायचं नाही। ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो, मी जिल्हा परिषद मध्ये निवडून आलो। शेवटी निर्णय हे धाडसाने घ्यायचे असतात, तडफेने त्या ठिकाणी घ्यायचे असतात। बऱ्याच वेळेला इतके सोपे वाटणारे निर्णय घेणं फार सोपं नसतं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तिसरा वाढदिवस साजरा करतायत आणि दोघांनाही एकमेकांविषयी येणारे प्रेमाचे उमाळे असे बाहेर पडतायत। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या संसारात भांड्याला भांडं लागलं, मात्र अजूनही त्या भांड्यांचे आवाज थांबायला तयार नाहीत। गेल्या आठवड्यात या आवाजांचा टणत्कार कमी होतोय अशी शंका यायला सुरुवात झाली होती। तोच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आपल्या जोडीदार पक्षामध्ये असलेल्या गुंडगिरीचं दर्शन झालं आणि ही बाब मनात न ठेवता त्यांनी बोलून दाखवली। आता मित्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पोटातली गोष्ट ओठावर आणल्यामुळे राष्ट्रवादीचंही पित्त खवळलं। एकमेकांच्या हातात हात घेऊन सत्तेचा गाडा हाकण्याचा धर्म पाळत राष्ट्रवादीनंही सत्तेवर आठशी टाकली। त्यांनी गुंडांची सोबत करायची ठरवली आहे। त्यावर काढलं गेले 7 वर्ष 8 वर्षाचे गुंडांच्यावर खाली वर सगळीकडे जात आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।